कोरटकरच्या सुनावणीमध्ये सरोदे आणि घाग यांच्यामध्ये तू तू मैं झाली आहे। दोघांनी एकमेकांना शांत बसा असा दम भरला असल्याचं देखील आपल्याला बघायला मिळतंय। इंद्रजित सावंत कोरटकरच्या वकिलांची कोर्टामध्ये खडाजंगी आपल्याला बघायला मिळते। मोठी बातमी आहे, कोरटकर संदर्भात सुनावणी ही सध्या कोल्हापुरातल्या कोर्टात सुरू आहे, मात्र या दरम्यान तू तू मैं झाली असल्याचं बघायला मिळतंय। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी रणजित माझगावकर यांच्याकडून। रणजित, आपण पाहतोय ही सुनावणी सुरू आहे, मात्र कोर्टात नेमकं काय घडतंय? वादावादी झाली आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कोर्ट कामकाज सुरू झाल्यानंतर सरकारी वकील आणि पोलिसांच्या वतीने कोरटकरला आणखी 5 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी केली। त्या पद्धतीचे त्यांनी काही अहवाल सादर केले, मात्र याला विरोध करत प्रशांत कोरटकर यांचे जे वकील आहेत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाला विरोध केला आणि इथून पुढे कोठडीची काही गरज नसल्याचं सांगितलं। यावेळी इंद्रजित सावंत यांचे वकील आसिम सरोदे जेव्हा बाजू मांडत असताना प्रशांत कोरटकरचे वकील घाग जे आहेत हे प्रत्येक वेळी त्यांची म्हणणं खोडून काढण्याचा प्रयत्न करत होते। यावेळी सरोदे आणि घाग यांच्यामध्ये तू मैं सुरू झाली। याच वेळी प्रशांत कोरटकरचे वकील यांनी न्यायाधीशांना विनंती केली की त्यांचा आवाज म्यूट करा। या वाक्यावर आसिम सरोदे चांगलेच भडकले आणि ते म्हणले की माझा आवाज म्यूट करायला तुम्ही न्यायाधीशांना सांगताय, तुम्ही तर अख्ख्या राज्याचा आवाज म्यूट करायला चाललेला आहात। अशा शब्दामध्ये त्यांनी जी तिखट प्रतिक्रिया दिली। त्यावेळी न्यायाधीशांनी या दोघांमध्ये मध्यस्थी केली आणि त्या दोघांना शांत राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत। पण एकूणच या प्रकरणामध्ये दोन्ही वकील आक्रमक झाले होते आणि यातूनच तू मैं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। निश्चितच रणजित, या संदर्भातला अपडेट घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। मात्र एकंदरीत आपण जर बघितलं तर कोरटकर हा खोटारडा माणूस आहे आणि त्याने यावेळेस सर्व पुरावे नष्ट केले असल्याचं यावेळेस सुनावणी दरम्यान सांगितलं जातंय। एका बुकीसोबत त्याचे संबंध असल्याचं देखील उघड झालं असल्याचं सरोदेंनी सांगितलं।